जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विशाल माडी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आम्ही सगळे मित्र चाललो आहोत शिर्डीला, संत त्र्यंबकेश्वरला. आता आमची 10:30ची बस येणार आहे. माझी मम्मी स्पीकर वगैरेची तयारी घेतली आहे. दरवेळीप्रमाणे आपला शुभम बडवे लेट झालाय, त्याच्यामुळे आम्हाला लेट बसवाल्याचा फोन आलाय. आता आम्ही चालू शांताराम तळाला बस पकडायला. जसं सांगितलं दरवेळीप्रमाणे शुभम दादा लेट, तसे लेट झाले. ते बघा काय नाही लेट झाले. आता उशीर झालाय. डायरेक्ट आपण तिथे शांताराम तळाला भेटूया. देवीच्या पाया पडतो, आपल्या आई रांधणमधीच्या पाया पडतो आणि जातो. चला आता भेटूया आपण डायरेक्ट शांताराम तळा. मित्रांनो, आता बघ आले आम्ही स्पॉटला, म्हणजे शांताराम तलावला पोहोचलो आहोत. गाडी वाढ बघा. तसेच आपल्याला आपले आजचे मार्गदर्शक नितीन राजभोज हे आपल्याला जॉईन झाले आहे. बॉक्स दाखवलं. तसेच आपले नितीन राजभोज आपल्याला जॉईन झाले आहेत. शांताराम तलावाला पोहोचलोय. बसवाल्याने गंडावलाय. सध्या बस लेट आहे असं. बस लेट येते. आता बघू. बस दाखवतो. नेता ट्रॅव्हल्सची बस केली आम्ही. नेता टूर्स अँड ट्रॅव्हल्स, नेता ट्रॅव्हल्सची बस केली आहे. आता बसू आम्ही. आता डायरेक्ट शिर्डीला पहिला जाणार. सकाळी शिर्डीला पोहोचू. मित्रांनो, आता आम्ही बसमध्ये बसलो आहोत. आता डायरेक्ट चला शिर्डीला. नेता ट्रॅव्हल्सची बस बघा किती सुंदर आहे. बघा दिसत नसेल, लाईट चालू करतो. ते मस्त. त्या गाडीला काय होतं, स्लीपर गाडी ना. स्लीपर एसी. आपल्या दिसत नाही, लाईट चालू कर. आपल्या ह्या माणसाने ऑनलाईन बुकिंग केली आहे नेता ट्रॅव्हल्सची बस. आता मस्त आरामात झोपून जाऊ. हा, गोष्टी राहिल्या काही सांगायच्या. आमचं स्वप्न आहे 12 ज्योतिर्लिंग फिरायचं. तर पहिला आम्ही महाराष्ट्राचे फिरत आहोत, त्याच्यानंतर आउट ऑफ महाराष्ट्र जाणार. बरोबर. त्याच्यानंतर पहिला भीमाशंकरला जाऊन आलो. आता दुसरा ज्योतिर्लिंग आहे. लहानपणी गेलो होतो, पण आता सध्या या वयामध्ये खूप जुनं असताना, लहान असताना गेलेलो. खूप लहान असताना 6वी-7वीला असेल तेव्हा गेलो होतो. आता त्र्यंबकेश्वरला जाणार दुसरा ज्योतिर्लिंग. त्याच्यानंतर आम्ही घृष्णेश्वरला जाणार आहोत, है ना. घृष्णेश्वरला जाणार आहोत. पण आताचा प्लॅन सध्या शिर्डी, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर पंचवटी वगैरे फिरू. त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये परत टाइम भेटला, वेळ भेटला, जॉबवरून सुट्ट्या भेटल्या, बॉसने आमच्यावर दया केली, सुट्ट्या दिल्या, तर आम्ही पुढचा प्लॅन तयार करू. आपले दोन बोलतात ना, एंड टायमावरती मित्र जे टांग देतात, असे आमचे दोन आहेत जे गेल्या टायमाला आमच्या सोबत आले होते, पण ह्या टायमाला टांग दिली आहे. 1 महिना अगोदरच सांगितलं होतं त्यांना, तरी टांग दिली. असे आमचे सागर धाडवे आणि निलेश ठोंबरे हे आले नाही. ह्या लोकांनी बोलतात ना, एक शिवी देऊ शकत नाही, हरामखोर मित्र असतात ना, जे टाइम आल्यावरती प्लॅन कॅन्सल करतात. पहिला प्लॅन बनवतात, मग प्लॅन कॅन्सल करतात. असे ते 2 मित्र आमचे नितीन भाऊ खूप भडकले त्यांच्यावर. त्यांच्यासाठी 2 शब्द नितीन, तुम्ही काहीतरी बोलावे. नाही, त्यांना आपण नेक्स्ट ट्रिपला नक्की आणू आमच्यासोबत. बघा ओटावरती, हा काय ओटावरती वेगळं आहे, मनामध्ये वेगळं. आता आम्ही आता शिर्डी, आता शिर्डीला भेटूया. चला, बाय बाय. सोबत राहा, खूप मजा येणार आहे आता. बरोबर ना. 3 दिवस घरापासून लांब, खूप बरं वाटेल. मुंबईपासून लांब, खरं म्हणजे तर या राजकारणापासून लय लांब जायचंच होतं. खूप राजकारण खराब चालू होतं. आता मुंबईपासून लांब चाललोय सध्या. एक आपला वेळ देतो स्वतःला. आता डायरेक्ट शिर्डीला भेटूया. बाय बाय. शुभ सकाळ मित्रांनो, साईराम. आता आम्ही सगळे फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे करून झालो. आज पण आम्हाला ह्याच्यामुळे लेट झालाय. लेट तुझ्यामुळे झालंय. काय नाही, अजून तयार होतोय. काय आता चांगलं फ्रेश खाऊ जरा काहीतरी, नंतर डायरेक्ट बाबांच्या मंदिरामध्ये जाऊया दर्शनासाठी. मित्रांनो, आम्ही आता बाबाच्या मंदिरात आलोय. आता इथे चप्पल स्टँड आहे, चप्पल स्टँडला चप्पल देऊन बाबाच्या मंदिरामध्ये एंट्री करू. इथे सगळ्यात मोठा खाण्याचा सीन आहे ना, इकडे माणसं जे येतात ना विचारायला, हे घ्या ते घ्या, मला कंटाळा आला. एवढं इरिटेट केलं, थोडी प्रायव्हसी दिली नाही. हे घे सारखे पाठलाग करतात. खाताना मग बसतात सोबतच. काय उत्तर उद्या लोकांना, त्याचं काम तर आहे ते. आता आम्ही चप्पल वगैरे काढतो, चप्पल देतो आणि मंदिरात जातो बाबांच्या. डोम्या वैतागलाय, भाऊ पण आमचे वैतागले आहेत पाठलाग करून. त्या लोकांना पळवा, बाकी सगळं नीट आहे.
साईंची चप्पल इथे चप्पल स्टँड आहे. त्या साईडला आमचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये राहिलो, तिथून आम्ही इंटरेस्ट केलं. आता इथे चप्पल काढतो आणि तिथून एंट्री आहे वाटतं. सिनियर सिटीजन साठी तिथे आहे, आपल्याला पण इथूनच एंट्री आहे. चल हा मग काढूया. माझा एवढा मोठा पत्का झालाय. खूप वर्षानंतर शिर्डीला पहिल्यांदा आलोय, म्हणजे मी इथे खूप वर्षानंतर आलोय. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, व्हिडिओ कुठून काढायचे आता बघा. सगळेजण मोबाईल वगैरे जमा करतात. हा रील मध्ये घुसला. सशुल्क दर्शन प्रवेश, फ्री दर्शन 5 इंच, मोफत दर्शन इथे दिलंय. दर्शनाकडे रँक वगैरे 7 आणि 8 ला जाऊया मग आपण. आपण शॉर्टकट मारत नाही. कुठला 3 नंबर? आपण शॉर्टकट मारत नाही. बघू आता लाईन पकडून जाऊ ना आपण. एक मला इकडे गोष्ट खूप आवडली, इकडे साफसफाई खूप चांगली आहे. रस्ते वगैरे मस्त क्लीन केले. का चप्पल काढायचा तो मागेच मोठाच हे लोक घालून चालले ते चप्पल. हे काय मग तिकडे मोबाईल पण जप्त करतात ना. हा मोबाईल लॉकर, ते लॉकर वगैरे आता मोबाईल आतमध्ये नाही अलाउड आहे. माझा पत्का झाला, वाटलं व्हिडिओ काढीन मी. बघू, दर्शन घेऊन आल्यावरती भेटू. मित्रांनो, आता अशा ठिकाणी आलोय, बाबांचा गाभारा म्हटलं जातं तिकडे. सगळे साई भक्त तिकडे फोटो वगैरे काढतात. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही, सगळं बाहेरून कव्हर करतोय आम्ही. नंतर एकदा आतले सगळे व्हिडिओ भेटणार नाही आपल्याला काढायला. बाबांचा गाभारा दाखवतो तो बघा, तुम्हाला दिसत असेल. इथे सगळी दुकानं लागलीत. हा बाबांचा गाभारा. बाबाच्या गाभाऱ्यापासून आलो तर इथे द्वारका माई आहे. 4 नंबर गेट जवळ आहे. बाबांच्या आत चालू. सुंदर असं वातावरण आहे ना. अजून पण आम्ही मंदिरात गेलो नाही, बाबांच्या गाभाऱ्यात नाही गेलो. आता प्रसादाची थैली घेऊया आणि मग जाऊ बाबांच्या मंदिरामध्ये. नमस्कार मित्रांनो, हातात बाबांचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. जवळजवळ 3 ते 3 तास लागले, कारण की दर्शन बंद केलं होतं काही कारणास्तव. आरती वगैरे होणार होती म्हणून त्यांनी दर्शन बंद केलं. 3 तास आम्ही तिथेच थांबलो. आता आम्ही चाललोय प्रसादाला ना, तर काहीतरी खाऊन घेतो, खूप भूक लागली आहे. नंतर आता इथून लगेच चेकआउट करायचं आहे. 3 वाजता आमचं चेकआउट आहे. तिथून डायरेक्ट आता आम्ही जाणार त्र्यंबकेश्वरला. आता त्र्यंबकेश्वरची बस पकडतो. आता तिथे त्र्यंबकेश्वरला भेट. आता पहिला प्रसादाला जाऊया, काहीतरी खाऊन घेऊया. चला, मंदिरापासून 600 मीटर लांब वरती साई प्रसाद, हा श्री साई प्रसादालय आहे. 600 मीटर चाललोय आपण एवढ्या गर्मीत ना. ते बाबांची मूर्ती आहे, प्रसाद घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. दाखवतो एंट्री बघा, इथे लाडू प्रसाद आहे. बाबांची मूर्ती बघा काय मस्त, चांगलं बनवलंय.
खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाबांची. आता जातो प्रसादालयामध्ये काहीतरी खातो आणि मी डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला निघतो. चला भेटू पुढे. प्रसादालयाजवळ पोहोचलोय. नंबर कधी येईल आपला? इकडे बसूया. लाईन बघा. आता मस्त मस्त जेवूया. मित्रांनो आता शिर्डीवरून आलो, झोपलो जरा बाबाच्या मंदिरातून. प्रसादालय वगैरे गेलेलो. आतापर्यंतच आमचं तुम्हाला सांगतो आम्ही काय काय खर्च केला वगैरे. मलाडवरून शिर्डीपर्यंत यायला किती झालं? आपली नीता ट्रॅव्हल्स करून बस होती, एसी स्लीपर करून. त्याचे आमचे तिघांचे झाले पर पर्सन किती ठरले त्याच्यात? 750 ना, पर पर्सन 750. त्याच्यानंतर इथे रूम बघितलेली आम्ही, त्याचे 600 रुपये घेतले. त्याच्यानंतर शिर्डीला जेव्हा गेलो तेव्हा तिथे समजलं की आम्हाला उशीर झाला. तिथे दर्शन बंद केलं, 3 तास थांबायचं होतं आम्हाला. ते डायरेक्ट गेट पास घेतला आम्ही तिकडून, पर पर्सन 200 रुपये, म्हणजे तिघांचे आमचे झाले 600 रुपये. त्याच्यानंतर आम्ही इथून आता 3 वाजता चेकआउट करतो, तेव्हा 10 पर्यंत बोलले होते. आता 3 वाजले, 3 नाही 4 वाजले, जवळजवळ 4 वाजलेत ना, जवळजवळ 4:30 झालेत. आता आम्ही चेकआउट करतोय इथून. आता आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला. शिर्डीमध्ये झाला एक्सपिरियन्स शिर्डीचा सांगतो तर ह्यावेळी गर्दी नव्हती, कारण की ऑफ डे ला आलोय आम्ही, पण गर्दी नव्हती. त्याच्यानंतर जो पण शिर्डीला याल ते 11 ते 1 दरम्यान लक्षात ठेवा. 11 ते 1 दर्शन बंद असतं, म्हणून जवळजवळ 10च्या पहिला जाऊन या शिर्डीला, बाबांचे दर्शन घेऊन या. नाहीतर 1च्या नंतर जावा, तर तुमचा फायदा. नाहीतर 11 ते 3 तास तुम्हाला तिकडे उगाच थांबवून ठेवतील, दर्शन बंद असतं. पास घ्या तुम्ही, या दर्शन असो किंवा चरण स्पर्शन असो, तरी बंद असतं ते. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो तिथे रूम तर आहे, म्हणजे परवडीच आहे. 3 जण असतील ना, 1 2 3 जण लास्ट 3, तोपर्यंत ठीक आहे. तोपर्यंत आपल्याला परवडत आहे ते, म्हणजे आपल्याला आपल्या रेंज मध्ये आहे, बरोबर ना. आपल्या रेंज मध्ये आहे. त्याची डिटेल्स वगैरे साई कार्ड आहे माझ्याकडे, साईराम नाही, साई शिवराम. ह्याची डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये भरीलच. साई शिवराम करून हॉटेल आहे, भेटून घ्या, चांगलं आहे. हे आपल्या रेंज मध्येच आहे. नाही जमलं तर इकडे संस्थाच्या रूम असतात, तिकडे जायचं. आता इथून चाललोय आम्ही त्र्यंबकेश्वरला इथून बसेस असतात. आता डायरेक्ट एसटी वगैरे असेल, एसटी पकडतो आणि त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलला जाणार. पहिले तिकडे हॉटेल करणार आणि उद्या सकाळी आम्ही त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये जाणार. तर आजचा दिवस आम्ही फक्त तिकडे जाणार आणि टवाळगिरी करणार, म्हणजे इकडे तिकडे फिरणार. चला आता भेटूया त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलला. बाय.